नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 1498 आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि या रिक्त जागा कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल असून तेही जॉईन करायला विसरू नका. आपले सरकार सेवा केंद्रासाठी तुम्हालाही जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुमच्या गावामध्ये रिक्त जागासाठी जाहिरात निघाल्यानंतर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. आता 1498 रिक्त जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु तुम्हाला जर स्वतःचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्र जर सुरू करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते अगोदर आपण पाहूयात. तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रासाठी अप्लाय करायचे असेल त्यासाठी एक क्रायटेरिया आहे ज्यामध्ये तुमच्याकडे या वस्तू असणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे 2 लॅपटॉप किंवा 2 PC असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही 1 PC 1 लॅपटॉप किंवा 2 PC 2 लॅपटॉप असेही खरेदी करू शकता. यानंतर तुमच्याकडे एक इंकजेट किंवा लेझर प्रिंटर असायला हवं. जर तुमच्याकडे इंकजेट प्रिंटर असेल तर त्यामध्ये तुम्हाला ऑल इन वन कामही करता येतील. यामध्ये स्कॅनर असेल, झेरॉक्स करू शकता, फोटो प्रिंट करू शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचं कॅनॉन किंवा एप्सॉनचं इंकजेट प्रिंटर वापरू शकता. हे जर प्रोडक्ट तुम्हाला मागवायचे असतील तर टॅग केलेल्या प्रोडक्टमधून हे तुम्ही बाय करू शकता. यानंतर तुमच्याकडे लॅमिनेशन मशीन असायला हवी. तुमच्याकडे मंत्रा L1 बायोमेट्रिक डिव्हाइस असायला हवी. याद्वारे तुम्ही APSद्वारे ग्राहकाचे पैसे विड्रॉल करू शकता किंवा विविध प्रकारच्या KYCसाठी तुम्हाला मंत्रा L1 डिव्हाइसची आवश्यकता असते. ही डिव्हाइसही तुम्हाला टॅग केलेल्या प्रोडक्टमधून बाय करता येईल. यानंतर तुमच्याकडे एक बॅकअपसाठी UPS असायला हवं आणि वेब कॅमेरा असायला हवं. या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSCसाठी अप्लाय करू शकता. चला मग पाहूयात की 1498 जागा कोणत्या जिल्ह्यासाठी निघालेल्या आहेत. तर ही जी जाहिरात निघालेली आहे ती सातारा जिल्ह्यासाठी आहे. या ठिकाणी पाहू शकता सातारा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की नवीन आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगर परिषद निहाय रिक्त जागांची यादी आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागवणे कामी देण्याचे अटी व शर्ती आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना व इतर बाबी सातारा जिल्ह्याचे satara.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये हे जे अर्ज मिळण्याचे ठिकाणे आहे satara.gov.in आणि कधीपासून सुरू होणार आहेत 5/8/2026 ते 18/8/2026 या कालावधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण कुठं अर्ज स्वीकारले जातील पहा. या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. सातारा व जावली तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी आणि सातारा उपविभागीय अधिकारी, त्यानंतर कोरेगाव, कराड, पाटण, फलटण, मान व खटाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी यांनी त्यांच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 5/8/2026 ते 18/8/2026 सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 पर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. यामध्ये अटी आणि शर्ती काय काय आहेत पहा. अर्जदाराचं वय 18 वर्ष असावं. त्याच्याकडे कमीत कमी HSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. MSCIT किंवा CCC कोर्स कंप्लीट केलेला असणं बंधनकारक आहे. स्वतःचं पॅन कार्ड, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे. आणि आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्जदार हा जाहिरातीतील नमूद संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदच्या भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा. अर्जदाराने रहिवास पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही 2 पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. जर अर्जदाराकडे CSC असेल तर CSC केंद्राचे ठिकाण नगर परिषद हद्दीतील असणे बंधनकारक आहे. अर्जदार हा नैतिक अधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. या सर्व अटी आणि शर्ती तुम्ही वाचून घ्या. याची PDF ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. यामध्ये तुमच्याकडे या सर्व गोष्टी असल्यानंतर यासाठी तुम्हाला 100 गुणाची निकष असणारे 100 गुण कसे ठरवले जातील पहा. शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण असणार आहेत. यामध्ये किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, HSC उत्तीर्ण, पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण, किमान शैक्षणिक अर्हता असल्यास 2 गुण, पदवी असल्यास 2 गुण आणि अतिरिक्त पदव्युत्तर असल्यास 2 गुण देण्यात येतील. तुमच्याकडे MSCIT असेल तर 15 गुण,
पायाभूत सुविधा उपलब्ध जसे स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश असेल तर 15 गुण, आर्थिक क्षमता यासाठी 10 गुण, ग्राहक सेवा, संवाद व कौशल्य मुलाखतीद्वारे घेण्यात येतील त्यासाठी 20 गुण, अनुभवासाठी 10 गुण, व्यवसाय आराखडा व शाश्वतता यासाठी 5 गुण, सामाजिक समावेशकता यासाठी 5 गुण आणि चारित्र्य पडताळणीसाठी 10 गुण. 100 गुणावरून तुम्हाला हे आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे. यासाठी कोणकोणत्या गावामध्ये रिक्त जागा आहेत याचीही संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळेल. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आता सातारा जिल्ह्यातील जे VLE किंवा जे इच्छुक उमेदवार असतील ते यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाईन अर्ज कसा भरायचा आहे, अर्जाचा नमुना कुठं भेटणार आहे, तर अर्जाचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. अर्ज नमुना आपण पाहू शकता. अर्ज नमुना असा आहे पहा, नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणे कामी अर्जाचा नमुना, अर्जदाराचा फोटो असणार आहे. यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला कोणत्या गावासाठी अप्लाय करायचं आहे, अर्जदाराची संपूर्ण वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता भरायची आहे. आर्थिक क्षमता माहिती पुरवायची आहे आणि तुमच्याकडे कोणकोणती उपकरणं असायला हवीत हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. तुमच्याकडे स्वतंत्र कार्यालय किमान 100 चौरस फूट असायला हवं, 2 संगणक किंवा लॅपटॉप असावेत, लेझर प्रिंटर असावं, स्कॅनर असावं. यानंतर बायोमेट्रिक उपकरण असावं, आपण मगाशी पाहिलेलं बायोमेट्रिक L1 डिव्हाइस असायला हवं, वेब कॅमेरा असावा, UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप असावं, ब्रॉडबँड इंटरनेट असावं, CCTV व्यवस्था असावी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश असावा, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष असावा. जर तुमच्याकडे यापूर्वी CSC केंद्र असेल तर त्याचा तुम्हाला CSC ID, त्याचा पत्ता ही सर्व माहिती भरायची आहे. बँकिंग प्रतिनिधी असाल, तुमच्याकडे BC पॉईंट असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला इथं नमूद करायची आहे. यानंतर ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रात तुम्ही जर काही काम केलेलं असेल, त्याचा अनुभव असेल तर तेही तुम्हाला इथं या फॉर्ममध्ये नमूद करायचं आहे. यापूर्वीचं महाई सेवा केंद्र किंवा तुमच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र असेल तर त्याचंही तुम्हाला इथं माहिती नमूद करायची आहे. आणि हा सर्व फॉर्म भरून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स याला अटॅच करून तुम्हाला जोडून जमा करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला अर्ज करत असताना काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.